मीठ हा सर्वात लहान पदार्थ आहे. एकदम कमी आपण त्याचा वापर करतो, परंतु सर्वात महत्त्वाचा आहे. प्रियजन, मिठाला खूप महत्त्व आहे. आणि जेव्हा आम्ही मोठं भोजनावळ करतो आणि खूप पक्वान बनवतो आणि त्या पक्वानाला स्वाद देणारा एक मीठ हा पदार्थ आहे. आणि एवढं जर आपण पक्वान बनवून जर आपण त्याच्यामध्ये मीठ नाही घातलं तर त्या पक्वानाला चव येत नाही. प्रियजनो, प्रभू येशूने आम्हाला सुद्धा तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात असे म्हटलेलं आहे. म्हणजे मीठ एक लहान पदार्थ आहे, परंतु एक सौंदर्य देणारा आहे, एक चव देणारा आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा मिठासारखं एक लहानपण घेऊन, एक विनम्रता घेऊन, एक 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 लहानपण, विनम्रतेचं एक लहानचं कार्य करू आपण, परंतु त्या कार्याद्वारे संपूर्ण जग आनंदित होईल. लहान लहान आपण कार्य करू, एक सेवाभाव करू, एक लहानच्या कामाद्वारे दुसऱ्यांची सेवा करू, तेव्हा जग आम्हाला एक मोठं असं दृष्टीने आमच्याकडे पाहणार. मदर तेरेसाने लहान लहान कार्य केले, परंतु ती आज संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आपण लहान लहान काम करूया. ज्याप्रमाणे मीठ एक लहानसं काम करते, एक विनम्रतेचं काम करते, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये विनम्रता स्वीकार करूया, लहानपण घेऊया आणि आपण त्या लहानपणामध्ये चांगलं काम करूया. दुसऱ्याच्या मदतीसाठी, दुसऱ्याच्या उन्नतीसाठी, दुसऱ्याच्या सेवेसाठी, दुसऱ्याच्या फायद्यासाठी, दुसऱ्याला आशीर्वाद मिळण्यासाठी, दुसऱ्याला देवाची कृपा मिळण्यासाठी, दुसऱ्याला देवाचा मार्ग मिळण्यासाठी, दुसऱ्याला देवाची कृपा मिळण्यासाठी ह्या लहान लहान कार्यामध्ये आपले जीव लावूया, आपलं मन लावूया आणि आपण ह्या मिठासारखे एक स्वादिष्ट एक चांगलं कार्य करूया.